नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला टायटलवरून आणि थंबनेलवरून समजलं असेलच की आज कोणत्या टॉपिकवरती बोलणार आहोत. तर ॲक्च्युली पावसाळा आणि रानभाज्या यांचं एक अतूट नातं आहे. पावसाळा हा धरतीवर येतो, तो आपल्यासोबत समृद्ध जीवनसुद्धा घेऊन येतो. धरती ही हिरवीगार होऊन जाते. शेताचे बांध असतील, डोंगर, सर्व ठिकाणी हिरवंगार एक सौंदर्य पसरलेलं असतं. तर आपण अशाच आज एक रानभाजीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ एक शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, रानभाज्या जसा पावसाळा येतो तसे ह्या नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या भाज्या आहेत. म्हणजे आपण ज्या पारंपरिक पद्धतीने भाज्या पिकवतो त्याच्या व्यतिरिक्त निसर्गामध्ये ज्या आपोआपच नैसर्गिक पद्धतीने उगवून येतात त्यांना आपण रानभाज्या असे बोलू शकतो. तर महाराष्ट्रात आणि कोकणात खूप साऱ्या प्रकारच्या रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात. जसे फोडशी असेल, टाकळा असेल, अळू असेल, रानअळू असेल. काही ठिकाणी आपण कुरडई ही जी भाजी आहे ती पण आपल्याला पाहायला मिळते. तर रानभाज्यांचं महत्त्व आहे की त्या एकतर नैसर्गिक असतात, ताज्या असतात आणि पौष्टिक असतात. म्हणजे त्यांच्यात हे औषधी गुणधर्म आपल्यात पाहायला मिळते. ते पचायला हलके असतात, आपल्या पचनसंस्था सुधारतात. अशा अनेक भाज्या आपल्याला पाहायला मिळतात. तर तुम्हाला आज जी मी भाजी दाखवणार आहे तीसुद्धा अशीच आहे. तुला तुम्हाला दाखवतो कोणती भाजी आहे ती. मला कुठे जाण्याची गरजच नाही, ती ॲक्च्युली माझ्या घराच्या इथे जवळच आहे. तर ज्या रानभाज्या आहेत त्या शेताच्या बांधावरती डोंगराळ भागामध्ये असेल किंवा पडीक जमीन असेल तिथे उगवतात. तर ही भाजीसुद्धा अशीच उगवलेली आहे माझ्या घराच्या जवळ. माझ्या पाठी बघू शकता की असा हिरवगार वगैरे झाला आहे मस्तपैकी पावसाळ्याचं. तर भाजी माझ्या पुढ्यात आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर ही बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ही भाजी उगवलेली आहे. तर या भाजीला टाकळा असं म्हणतात. इंग्लिशमध्ये याला सिकल सेना असं म्हणतात. शास्त्रीय नाव याचं सेनाटोरा. तर ही सुद्धा भाजी महाराष्ट्रात आणि कोकणात मोठ्या प्रमाणात जेव्हा पावसाळ्यामध्ये उगते तेव्हा ही खाल्ली जाते. तर ही जी भाजी आहे तुम्ही बघू शकता, हिचं ओळखायचं कसं, तर याचे जे पानावरतो आपण त्याची ओळख करू शकतो. काही ज्या रानभाज्या असतील किंवा विषारी वनस्पती असतात, ह्या जर आपण ओळखीच्या नसतील त्याच्यामध्ये फरक सांगू शकत नाही, तर आपण त्या खाण्याच्या टाळतो आणि अशा भाज्या खाऊसुद्धा नाही. तर ॲक्च्युली ह्याच्या पानावरती आपण हे करू शकतो, याची मोठी पानं, आणि या ॲक्च्युली 3-3च्या 5-5च्या अशा जोड्यांमध्ये असतात या पानं. तर जेव्हा ही परिपक्व होते तेव्हा याला पिवळ्या कलरची फुलंसुद्धा येतात आणि नंतर मग काही महिन्यानंतर यांना फळसुद्धा लागतात. तर ॲक्च्युली याची जी भाजी आहे ती याच्या या कोवळ्या पानांची भाजी केली जातात. बघू शकता ही पाने जरा कोवळी आहेत, इथे पण कोवळी भाजी आहेत. तर याची जी कोवळी जी पानं आहेत ती भाजीमध्ये वापरतात. तर याची भाजी मुख्यतः आपण कशी बनवतो, तर एक लसूण कांदा वगैरे असेल, खोबरं वगैरे असेल ते टाकून बनवली जातं आहे. किंवा तुम्ही जर याच्यासोबत पिठलं पण करू शकता, याची चटणीसुद्धा करू शकता. पण ॲक्च्युली याची पारंपरिक भाजी जसं आपण शेवग्याची कशी बनवतो तशीच बनवतात. काही ठिकाणी आता आमच्याकडेसुद्धा याची जी पानं आहे ती शेवग्याच्या पानांबरोबर मिक्स केलं जातं, त्यांनी त्याची भाजी बनवली जाते. ती खायला पण पौष्टिक असतात. तर यात थोडासा कडवटपणा असतो, तुम्ही बघू शकता ते खूप सारी माझ्याकडे उगलं आहे. तर या पानांमध्ये थोडासा कडवटपणा असतो, तर ॲक्च्युली त्या काही ठिकाणी बॉईल केल्या जातात, म्हणजे थोडासा कडवटपणा होऊ नये. तर इथे बघा इथे बघू शकता, इथे फूल यायला स्टार्ट झालं आहे या भाजीमध्ये. तर ही औषधी गुणधर्माची भरलेली भाजी आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे काय आपल्याला पाहायला मिळते, तंतुमय पदार्थ, आयरन असतो, डायजेटरी जे एन्झाईम असतात ते असतात, परत खूप काही अशा गोष्टी असतात. रानभाज्या ॲक्च्युली कशाला खाव्या असतात, त्या पचनसंस्था आपल्या सुधारतात. टाकळा जो आहे तो त्वचा विकारामध्ये सुद्धा वापरला जातो. तर आज मी हा टाकळा काढणार आहे आणि त्याची जी भाजी जी बनवणार आहे कोवळ्या पानांची, या तुम्ही सीधा डायरेक्ट तुमची कोवळी पानं बघून काढू शकता. असं मी काढतो आहे. हे बघा याची जी पानं आहे ती आता इथे माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता, घराच्या बाजूला जिथे शेवग्याचा झाड आहे
हे शेवग्याची पानं आहेत. याच्यासोबत मिक्स करून मी अशी भाजी कशी तयार केली ती तुम्हाला दाखवणार आहे. तर या रानभाज्यांचे वेगवेगळे फायदेसुद्धा असतात. जसे या पचनशक्ती सुधारतात. काही भाज्या त्वचा विकारसुद्धा चांगल्या असतात. याच्यामध्ये आयर्न असतं, कॅल्शियम असतं आणि अनेक औषधी गुणधर्मसुद्धा असतात. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही या रानभाज्या नक्कीच खाल्ल्या पाहिजेत. तुम्हाला थोडे दाखवणार आहेत की या रानभाज्या साफ कशा केल्या जातात आणि त्याची भाजी कशी बनवली जाते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी तुम्ही आम्हाला आमच्या इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवरती फॉलो करू शकता. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, इथे भाजी काढलेली आहे मी टाकळ्याची. त्याच्यासोबत मी काही हे शेवग्याच्या पानांची सुद्धा काढले आहेत, कोवळी पानं. याची ॲक्च्युली हे दोन्ही जे भाज्या आहेत तर तुम्ही मिक्स करून सुद्धा त्याची भाजी बनवू शकता. हा टाकळा आहे आणि हे शेवग्याची पानं आहेत. या शेवग्याची आम्ही एवढी भाजी काढलेली आहे, तर त्याची भाजी बनवणार मिक्स करून. याच्यामध्ये दोन पद्धती तुम्ही एक सेपरेटसुद्धा बनवू शकता. जर टाकळ्याची तुम्हाला सेपरेटच भाजी खायची असेल सेपरेटसुद्धा बनवू शकता. जर असं नाही करत असेल तर मिक्स करून दोन्ही, म्हणजे शेवग्याच्या शेंग्या आहेत कारण मी यांना दोन मिक्स करून खाऊ शकतं आणि ते टेस्टला खूप चांगलं लागतं. नॉर्मली आता या भाज्या ज्या बनवतात त्या कशा बनवतात की तुम्ही एकतर त्याच्यामध्ये कांदा वापरू शकता, कांदा आणि खोबरं. त्याच्यामुळे तुम्ही हलकं परतून शिजवून घेऊ शकता किंवा काही लोक वाटण वगैरे वापरतात. पण ॲक्च्युली ह्या भाज्या अशाच हलक्या परतूनच खाल्ल्या बऱ्या असतात कारण याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहे. ते जास्त न शिजवता अशाच आपल्याला पोटात गेल्या तर त्याचा आपल्याला फायदा होतो. इथे तुम्ही साफ फरक बघू शकता की जे टाकळा आहे त्याची जी पानं आहेत ते किती मोठी आहेत आणि जे आपला नॉर्मल जो मोरिंगा म्हणजे शेवगा जो आहे त्याचं किती फरक आहे पानांमध्ये. पण दोघांची भाजी मिक्स करून बनवली जाते एकसाथ कारण दोन्ही गुणकारी असतात, औषधी असतात आणि हाय बेनिफिट असतात. टाकळा मोस्टली तर हा पावसाळ्यामध्ये उगतो म्हणून हा फक्त सीझनल असतो. पण जो आपला शेवगा असतो मोरिंगा तो आपण वर्षाचे 12ही महिने जर आपल्याकडे उपलब्ध असेल, आपल्या घरात जो झाड असेल तर खाऊ शकतो त्याची भाजी. तर आता मी कवळी पानं घेतले दोघांच्या, तर याची यांना साफ करणार आणि याची भाजी बनवणार. तुम्हाला सगळं दाखवतो. मित्रांनो, तुम्ही आता इथे बघू शकता की आम्ही इथे भाजी बनवली आहे. इथे आम्ही मिरचीची फोडणी दिली आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून त्याला हलकंसं परतून आम्ही घेतलं आहे. त्याच्यामध्ये लास्ट फक्त आम्ही खोबरं टाकणार. तुम्ही बघू शकता मस्त अशी खमंग अशी वास आला आहे त्याला आणि तुमची भाजी तयार झाली. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकता. मित्रांनो, बघितलात ना की कसं अशा प्रकारे भाजी तयार केली जाते. तर या रानभाज्या खूप प्रकारच्या असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, खूप ठिकाणी केल्या जातात. तर तुम्हीसुद्धा अशी कधी रानभाजी काढली आहे का किंवा बनवली आहे घरी, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला तुम्ही फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी याच्यावरती अपलोड करणार आहे. तर थँक्यू सो मच.